आम्ही सुरतेवर हल्ला करून मुघलांनी केलेल्या नुकसानीची भरपाई करू। जय भवानी। बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट प्रसंग। श्रावणाच्या सरी कोसळत होत्या। शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता। राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरू झाला होता। गेली 4 वर्ष शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते। त्यातून स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते, पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा विश्वास होता। सर्व काही निवांत होते। निसर्गाने कृपा केली होती। पाऊस हात देत होता। पण राजगडाच्या पद्मावती मंदिरात राजे अस्वस्थपणे येरझारा घालत होते। स्वराज्य शांत असले तरी राजीच्या मनाला शांतता नव्हती। स्वराज्य उभे राहत होते, नाही ते धावते करायचे होते। स्वराज्याला मलमपट्टी करायची होती। अनेक उद्ध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते, पण कसे करणार सर्व? राजांच्या भव्य कपाळावरचे द्विभोटी गंध चितेमुळे आक्रसले जात होते। राजांची नजर राजगडापासून 150 कोस दूर असलेल्या औरंगजेबाच्या सुरतेवर रोखली होती। पण लगेच आज ठरले आणि उद्या निघाले असे करून चालणार नव्हते। कामगिरी फत्ते करण्याआधी तिथली खडा न खडा माहिती हवी होती। अनेक ठिकाणी मोगलांची ठाणी होती, खडी सेना होती आणि स्वराज्यातले काही घरभेदीही होते। आणि मुख्य म्हणजे ती सुरत ही काही ऐण्यागैण्याची नव्हती, साक्षात औरंगजेबाची होती। तेवढ्यात मंदिराचे पुजारी राजासमोर आरतीचे ताट घेऊन आले। राजांची नजर त्या पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर लागली होती। तो नेहमीचा पुजारी वाटत असला तरी तो नव्हता। त्या माणसाने अगदी त्या पुजाऱ्याचा वेश अगदी हुबेहूब वठवला होता। दोघांची नजरानजर होताच राजांच्या कपाळावरचे द्विभोटी गंध शिवाच्या 3ऱ्या डोळ्यासारखे अगदी स्थिर झाले। चिंता जाऊन चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली आणि राजे बोलते झाले, वाह बहिर्जी वाह। आणि राजांनी आपला मनसुबा सांगितला। मंदिराबाहेरच्या सैनिकांना वाटत होते राजे नेहमीच्या पुजाऱ्याशी बोलत आहेत, किंबहुना त्यांच्या लेखी बहिर्जी नाईक नावेची कोणीही व्यक्ती अस्तित्वातच नव्हती। थोड्या वेळाने राजे निवांत होऊन दर्शन करून मंदिरातून निघाले आणि बहिर्जी नाईक पाली दरवाजातून पाली गावात उतरून आले। ते फकीराच्या वेशात एका घरासमोर उभे राहून भिक्षा मागितली आणि एका तिथल्या मशिदीत माथा टेकून गाव जवळच्या जंगलात रवाना झाले। आणि काही वेळाने तो भिक्षा देणारा आणि मशिदीच्या समोर असणारा भिकारी येऊन बहिर्जींना भेटले। बहिर्जींनी आपल्या साथीदारांना राजांचा मनसुबा सांगितला आणि त्यांनी त्या जंगलात सांकेतिक भाषेत आवाज दिले। ते ऐकून त्यांना त्याच सांकेतिक भाषेत उत्तर आले आणि काही वेळातच अजून काही साथीदार येऊन त्यांना भेटले। थोडा वेळ त्या सर्वात काही बोलणं झालं आणि सर्व वेगवेगळ्या वाटांनी औरंगजेबाच्या सुरतेला रवाना झाले। कामगिरी तशी सोपी नव्हती। स्वतः राजे जातीने कामगिरी पार पाडणार होते। कुठेही कसूर झालेली चालणार नव्हती। एक वेळ सुरतेचा खजिना नाही आला तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा स्वराज्याचं धणी सुखरूप परत आणायचे होते। त्याच विचारात बहिर्जीचा घोडा सुरतेच्या दिशेने उधळला। राजगण आणि राजे आता अगदी निवांत झाले होते। पावसाने जोर धरला होता। बहिर्जी आणि त्यांचे साथीदार सुद्धा। खूप मोठी मोहीम होती। आपल्या साथीदारांना आवश्यक ते सूचना देऊन आणि त्यांना सुरतेच्या दिशेला रवाना केले आणि स्वतः मात्र राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या निबिड जंगलात धाव घेतली। बहिर्जी जसे जंगलात आत जात होते तसे जंगल अजून दाट होत होते। सकाळी ही सूर्याची किरणे जमिनीवर यायला बिचकत असत, त्यात हा राक्षसी पाऊस। संध्याकाळ का सकाळ काहीही कळत नव्हते। बहिर्जींनी एका ठिकाणी घोडा थांबवला। आता पुढे पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता। 1-2 टेकडा ओलांडून बहिर्जी जंगलात एका मोकळ्या जागेवर येऊन उभे राहिले। आसपासचा अंदाज घेतला आणि समोर असणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडाला वळसा घालून त्या झाडाच्या पाठच्या बाजूला येऊन उभे राहिले आणि समोर असणाऱ्या निवडुंगाच्या झाडीकडे वाटेतले दगड धोडे आणि एक छोटी नदी पार करून चालते झाले। ती निवडुंगाची झाडी चांगली 2-3 पुरुष उंचीची होती। पुढे जायला अजिबात रस्ता नव्हता। मग बहिर्जी का आले होते तिथे? सुरतेचा रस्ता तर दुसरा होता। मग काय कारण होते? बहिर्जीचे जमिनीवरचे साथीदार तर तयार झाले होते, पण आकाशातले साथीदार ते सुद्धा येणार होते ना। अहो राजा येत होता स्वतः, मग ते असे पाठी राहतील? स्वराज सर्वांचे होते। वानरांनी नाही का जाती,
प्रभू रामचंद्राला सेतू बांधायला मदत केली होती. निवडुंगाच्या झाडीजवळ आल्यावर बहिर्जींनी एक सांकेतिक आवाज काढला आणि तसाच आवाज 2-3दा झाडीच्या पलीकडून आला आणि अलीबाबाच्या गुहेचे दार उघडावे तसे त्या निवडुंगाच्या भिंतीत एक दरवाजा उघडला गेला आणि बहिर्जींनी मोकळ्या मैदानात पाय ठेवला. नव्हते तेवढ्यात 56-7 बहिरी ससाणे, काही गरुड, कबुतरे यांनी कल्ला करायला सुरुवात केली. आपल्या पोशिंद्याला त्यांनी बरोबर ओळखले होते आणि तेवढ्यात लगबगीने जिवाजी आणि भिवाजी धावत आले. हे जिवाजी आणि भिवाजी बंधू पक्षी आणि प्राण्यांचे आवाज काढण्यात एकदम पारंगत होते आणि प्राण्यांची भाषा सुद्धा जाणत होते. बहिर्जींनीच त्यांना शोधले होते. बहिर्जींनी त्या बंधूंना काही सूचना दिल्या तसे त्यांनी 3-4 बहिरी ससाणे, 2 गरुड आणि काही कबुतरांना मोकळे केले आणि त्या स्वराज्याचा मूक शिलेदारांनी त्या राक्षसी पावसाला न जुमानता आकाशात झेप घेतली. जिवाजी आणि भिवाजी आपल्या माणसांना काही खास सूचना दिल्या आणि ते बंधू आणि बहिर्जी त्या निवडुंगाच्या झाडीतून बाहेर आले आणि बहिर्जींनी मगाशी घोडा थांबवलेल्या ठिकाणी आले. तिथून उत्तर दिशेला 4-5 मैल ती तिघे चालत गेले आणि एक डोंगरावर चढले आणि जंगलातली ती सर्वात उंच जागा असल्यामुळे तिथून आसपासचं जंगल नीट नजरेत येत होते. तिथेच बहिर्जींनी आणि जिवाजी आणि भिवाजी बंधूंनी थोडा आराम केला आणि पाठीशी बांधलेला भाकर तुकडा तोडला. काही वेळ आसपासचा अंदाज घेतला आणि अंदाजे 1 ते 2 तासापूर्वी सोडलेले 2 बहिरी ससाणे आणि 1 गरुड ते तिघे आराम करत असलेल्या जागी आले. तेव्हा त्यांच्या पायाला चिड्या बांधल्या होत्या. त्यात सांकेतिक स्वरूपात काही माहिती होती. कोंढाणा आणि राजा जसवंत सिंगाबद्दल. राजगडापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाणा किल्ल्याला राजा जसवंत सिंग वेढा घालून बसला होता, पण फक्त बसलाच होता. सह्याद्रीचा पाऊस आणि जंगल याच्या पुढे त्याचे काहीच चालत नव्हते. बहिर्जींना आधी मिळालेली माहिती खरी होती आणि आत्ता तर त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. राजा जसवंत सिंग आणि त्याचे 10,000चे सैन्य काहीच करत नव्हते. अहो, अशा पावसाची कुठे सवय होती त्यांना, आणि मराठे पण त्याला काहीच त्रास देत नव्हते. बसतोय तर बसून दे. जिवाजी आणि भिवाजी, फार मोठी जोखीम आहे. आता उन्हा उतरतील, आपले घोडे तयार ठेवा. रातच्या पहिल्या पहारी निघू. जिवाजी बोलले, पण बहिर्जी रातच्याला का आणि सकाळी दिवसा उजेडी का न ग? बहिर्जी हसले आणि बोलले, अरे आपलं धनी छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्या संगत येणार आहेत. कुणाची नजर नको पडायला. कुठं जातोय, काय करायला जातोय, काहीच नको समजायला. काही वेळाने बहिर्जी, जिवाजी आणि भिवाजी डोंगर उतरून खाली आले आणि सरळ सोपा मार्ग सोडून जंगलातल्या वाटेनेच दौडत सुरतेच्या दिशेनेच निघाले. आता काही दिवस रात्रीचा उजेड करायचा होता. औरंगजेबाच्या सुरतेवर आता हात मारल्याशिवाय बहिर्जींना आता चैन पडणार नव्हती. बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी दौडत करतच होते. सोबतीला कोण होते? किर्र काळोख, रानवेडा पाऊस, भर्राट वारा, घनघोर जंगल, वेड्या वाकड्या वाटा, डोंगर दऱ्या आणि स्वराज्य सांभाळणारा सह्याद्री. आई भवानी आणि राजांचा हात होता डोक्यावर. मग घाबरायचे कशाला? पाऊस थांबला होता. झुंझुंजू होत होते. बळीराजा आपल्या सोन पिवळ्या शेताच्या दिशेने चालला होता. कोंबडे जीवाच्या आकांताने ओरडत होते. स्वराज्य हळूहळू जग होत होते. आता तिघांनी घोडे अजूनच जंगलात पिटाळले. त्या तिघांची नजर काहीतरी शोधत होती. एखादी चोरवाट, भुयार, जंगलाच्या पोटात लपलेली एखादी मोकळी जागा. येणारा खजिना सांभाळून आणायला काहीतरी जागा नको? एवढे 5-6 हजार मावळे, तेवढेच किंबहुना जास्त घोडे, मग ते थांबणार कोठे? ठिकठिकाणी मोगली सरदार, ठाणी, खडे सेना होते. एका छोट्या टेकडीवर चढून भिवाजीने आपल्या दोस्तांना आवाज दिला आणि हुकमेसरशी बहिरी ससाणा आकाशात घिरट्या घालू लागला. पुढे गेलेल्या साथीदारांनी निरोप पाठवला होता. रस्ता सांगितला होता. जागा पाहिल्या होत्या. पुढे 7-8 दिवस बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी यांचा तो परिपाठच होऊन गेला होता. रात्री दौड आणि सकाळी थोडा आराम करून जंगलाचा कानोसा. आता सुरत नजरेच्या टप्प्यात होती. बहिर्जी मोगली सैनिकाचा वेश परिधान करून एकटेच पुढे झाले. भिवाजी आणि जिवाजी तिघ्यांच्या घोड्यांची आणि पाठून येणाऱ्या 5-6 हजार मावळ्यांची आणि त्यांच्या घोड्यांची व्यवस्था लावण्यासाठी पाठीस थांबले. सुरत, दक्षिणेला भरभक्कम बुरहानपूर दरवाजा. मुख्य रस्ता तिथूनच होता. बाजूला खळाळता समुद्र. समुद्रावर सज्ज असलेली कित्येक मोगली जहाजं, डच,
इंग्रज, पोर्तुगीज, अरब यांच्या वखारी, व्यापारी बहरजी बोहरा, हाजी कासम, हाजी बेग आणि अब्दुल जाफर यांचे उंची महाल, मोठमोठे वाडे, त्याला सोन्याचे खांब, नक्षीदार कमानीच्या खिडक्या, प्रशस्त रस्ते, त्यावरून धावणाऱ्या मेना, पालख्या, इंग्रजांच्या 4 चाकी बग्ग्या, व्यापारी आणि यात्रेकरू यांच्यासाठी बांधलेल्या सराया, देशोदेशींचे वकील, खास औरंगजेबासाठी नजराणा म्हणून आणलेले जातीवंत 200 अरबी घोडे, कित्येक प्रकारची दुकाने होती सुरतेच्या सुभेदार इनायत खानाच्या किल्ल्याबाहेरच. कुठे केशर, कस्तुरी, चंदन, अत्तर, हस्तिदंत, रेशीम आणि जरीचे कापड, उंची वस्त्रे होती. गुलामांचा आणि स्त्रियांचा व्यापार, त्यातून मिळणारे रगड उत्पन्न. पण राजांना यातील काही नको होते. फक्त सोने, चांदी, माणिक, मोती, बस एवढेच हवे होते. सोन्याचा धूर येत होता. ती औरंगजेबाची सोन्याची राजधानी होती. जर तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान असाल तर अमृतवेल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. मग आपण पुढच्या भागात भेटू.